नमस्कार मैत्री, मी क्रांती आहिरे. आज आपण इथे 2 ते 3 प्रकारच्या डाळी घेणार आहोत आणि न्यू पदार्थ बनवणार आहोत. हा पदार्थ राजस्थानमध्ये बनवला जातो. तर आपण इथे आधी मसूरची डाळ घेतली, नंतर अ, तुरीची डाळ घेतली आणि नंतर मुगाची. तर तिघं प्रमाणात, सारख्या प्रमाणात आपण इथे डाळी घेतलेल्या आहे. कुकर घेतला आहे. कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकून आणि पाणी टाकलेलं आहे कुकरमध्ये. मीठ टाकलेलं आहे. आणि डाळी छान आपण आता एका बाजूला स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या आणि त्या डाळी आता आपण त्या कुकरमध्ये लावून देणार आहोत आणि ह्या डाळी सगळ्या शिजवून घेणार आहोत. या ठिकाणी आपण इथे आता कुकरचं झाकण लावून आणि आपण इथे डाळी शिजवून घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा, स्क्रिप्ट न करता. खूप सुंदर अशा येणार आहे. न्यू पदार्थ आहे आणि झटकन हा मुलांनासुद्धा आवडणारा आहे. तर आपण इथे कुकर गॅसवर ठेवून दिला 3. तर इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आपण ज्वारीचं पीठ घेतलं आणि मी थोडंच करत होती. ज्वारीचं पीठ आणि बाजरीचं पीठ सारख्या प्रमाणात घेतलं तरी चालते किंवा तुम्ही नुसतं ज्वारीचं पीठ घेतलं किंवा बाजरीचं घेतलं तरी चालेल. असं पद्धतीने आपण याच्यामध्ये थोडासा जिरं किंवा ओवा टाकून घ्या. तुम्हाला वाटलं तर जिरं टाका, ओवा टाका आणि या ठिकाणी आपण तेल टाकलेलं आहे, म्हणजे मोहन टाकलेलं आहे. या ठिकाणी थोडीशी तीळ टाकलेली आहे. अशा पद्धतीने आपण हे पीठ आता ह्या ठिकाणी आता थोडंसं दही टाकलेलं आहे. मला थोडंच करायचं होतं आणि मी थोडं करण्यासाठी आपण आता इथे याच्यामध्ये दही टाकलेलं आहे आणि तुम्हाला वाटलं तर थोडंसं अजून तिखट जरी टाकलं, तिखट हळद जरी टाकली तरी छान लागणार आहे. या ठिकाणी हळद टाकलेली आहे. तर मी थोडंसं तिखट टाकलेलं आहे. हळद आणि तिखट टाकलेलं आहे. आणि छान असा हा घट्टसर गोळा आधी एकाच हाताने मळून घेणार आहोत. दह्यामध्येच आपण इथे हे मळून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने इथे मळून घेणार आहोत. छान असं हे हाताने पाण्याचा वापर केलेला नव्हता. असं पहिल्यांदा आपलं जे दही होतं, मग थोडंसं हातावर पाणी घेऊन, थोडंसं घेऊन आणि असा गोळा घट्टसर असा हा गोळा मळून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने हा थोडंसं कोमट पाणी घेऊन आणि असा हा थोडंसं हाताला जास्त गरम लागणार नाही, म्हणजे कोमटच पाणी घेतलेलं आहे आणि असा हा छान गोळा असा रगडून घेतलेला आहे. बघा, अशा पद्धतीने आपला हा गोळा असा छान रगडला गेलेला आहे आणि हे बघा, अशा पद्धतीने आपला हा गोळा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण इथे 2 गोळे तयार करून घेतले आणि अशा पद्धतीने लांब लांब असं हे आकार देऊन घेतला आहे. बसा असा आकार देऊन घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने केल्यानंतर एका बाजूला आपण इथे गरम पाणी ठेवलेलं आहे. तर हे आपले 2 तयार झाले. इथे गरम पाणी ठेवलेलं आहे खाली आणि आपलं जे इडली पात्र होतं त्याच्यात वाफवायचं जे होतं ते, तर एका बाजूला आपली डाळ तयार होत आहे. तर हे वाफवून घेतलेलं आहे. इथे झाकण ठेवलं आणि 5 ते 10 मिनिटात वाफवून घेतलं. त्याच्यानंतर आपली ही डाळ तयार झालेली आहे. तर ही डाळ तयार झाल्यानंतर आता आपण याच्यावर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तिला फोडणी करू. तुम्हाला आंबट गोड अशी करायची असेल तुमच्या पद्धतीने तुम्ही डाळ कशीही करू शकतात. पण मी ही साध्या पद्धतीने करणार होती. तर या ठिकाणी आता आपण तेल तेल छान तापलं होतं, त्याच्यात मोहरी टाकली, जिरं टाकणार आहोत आणि जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर इथे आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत. आपण इथे आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे, तीसुद्धा आपण याच्यात. तर या ठिकाणी आपली आलं लसूण पेस्ट टाकून झालेली आहे. थोड्याशा 5-6 मिरच्या टाकलेल्या आहेत आपण बारीक चिरून. इथे मिरची टाकलेली आहे. थोडंसं तिखट टाकलं, हळद टाकलं आणि थोडंसं गरम मसाला टाकला आणि छान असं परतून घेतलं आहे. थोडंसं पाणी टाकून आपण मसाला जळू नये पण परतला गेला पाहिजे त्यासाठी असं थोडंसं पाणी टाकून आणि आणखीन परत पूर्ण डाळ मग आपण त्याच्यात टाकून दिलेली आहे आणि डाळ उकळी असतोपर्यंत आपण या डाळ अशी उकळू दिलेली आहे. तोपर्यंत आपल्या एका बाजूला आपण ज्या वड्या ठेवलेल्या होत्या बाजरीच्या पिठाच्या, त्या छान अशा खमंग अशा झालेल्या होत्या. तर आपलं वरण इथे छान उकळलेलं आहे आणि आपण त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर कोथिंबीर टाकू शकतात वरून आणि आपल्याला हे छान उकळी येत आहे वरणाला.
आपलं वरण एका बाजूला उकळून गेलेलं आहे आणि वडेसुद्धा आपले तयार झालेले आहेत. तर इथे आपण असे बारीक तुकडे करून घेणार आहोत. तर हे असं एका याचे तर छान तुकडे झालेले होते आणि आपलं बाजरीचं पीठ असल्यामुळे ते थोडंसं तुटतात. पण अशा पद्धतीने आपण इथे वडे तयार करून घेतलेले आहेत छान असे. बघा अशा पद्धतीने आपण इथे चाकूने तर तुम्हाला वाटलं तर हे तुम्ही हे बघा अशा पद्धतीने आपण इथे हे सगळे आपले हे वडे तयार झालेले आहेत. तर एका बाजूला तवा गरम केलेला आहे. तव्यावर थोडंसं आता तेल टाकून घेणार आहोत. तव्यावर थोडंसं तेल टाकल्यानंतर आपण इथे थोडंसं ते परतून घेणार आहोत किंवा नुसते न परतता जरी टाकले तरी सुंदर लागणार. हे अशा पद्धतीने आपण इथे हे परतून घेतलेले आहे तव्यावर थोडंसं तेल टाकून. त्याच्यानंतर इथे आता आपल्याला खाण्यासाठी घेतलं आहे तर वरण घेतलेलं आहे आपण आणि त्याच्यामध्ये आपण इथे असे छान टाकूनसुद्धा खाता येतं किंवा तुम्ही वरणात टाकून दिले तरी खूप सुंदर अशी ही आपल्याला ही बाजरीच्या पिठापासून केलेली वरणबट्टी जर